नमस्कार मित्रांनो, ब्रेसेस क्लिनिकमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम मी तुमचं अभिनंदन करतो, कारण तुम्ही तुमच्या स्माईल डिझायनिंग या जर्नीसाठी आज ब्रेसेस लावून सुरुवात केलेली आहे. तर मित्रांनो, आता हे आपण ब्रेसेस जे लावलेले आहेत, या पूर्ण ट्रीटमेंटच्या दरम्यान काय काय काळजी घ्यायची याच्याबद्दल आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम जेव्हा आपण दातांना क्लिप टाकल्यात त्याच्यानंतर आपण दाताला वायरसुद्धा अटॅच केलेलं आहे. आता जे आपण वायर अटॅच केलेलं आहे त्या वायरने काय होतं, दातांवरती आपण प्रेशर अप्लाय करतो. आता हे प्रेशर जे आपण अप्लाय करतो त्याच्यामुळं आपल्याला साधारणतः सुरुवातीला 3 ते 4 दिवस हा दातांना थोडासा पेन होणं अपेक्षित आहे. आता या दरम्यान कुठल्या प्रकारची जी औषधं आहेत ती डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये, जसं की अँटीबायोटिक, पेन किलर्स. कारण काय होतं, आपण जेव्हा अँटीबायोटिक आणि पेन किलर्स घेतो तेव्हा हे इन्फ्लॅमेशन हे ब्लॉक होतं. त्याच्यामुळे दाताची जी मुवमेंट आहे ती थोडीशी स्लो होते. त्यामुळे लक्षात घ्या, एमर्जन्सी व्यतिरिक्त इतर कुठल्याही वेळेस अँटीबायोटिक किंवा पेन किलर हे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आपण टाळायला पाहिजेत. आता आपण काय खाणार आहोत, ब्रेसेस लावल्यानंतर काय खायचं काय नाही खायचं याबद्दल आपण बोलणार आहोत. आता हे ब्रेसेस जे आहेत हे दातावरती कंपोजिट नावाच्या मटेरियलने हे चिटकवलेले आहेत. आता हे जे मटेरियल असतं याची एक लिमिटेड स्ट्रेंथ असते. जसं आपण कॅप लावतो तर कॅपला जे आपण मटेरियल ल्युटिंग वापरतो चिटकवण्याचं, त्याची ही ताकद ही जास्त असते. जेव्हा आपण ब्रेसेस लावतो तर ते हे साधारणतः 1.5 ते 2 वर्ष टिकतील या दृष्टिकोनातून त्याची ताकद असते. त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे की खाताना कडक पदार्थ हे टाळायचे आहेत. कडक पदार्थामध्ये काय काय येतं, पाणीपुरी येते, पिझ्झा येतो, चिक्की येते, चॉकलेट येते, चिंगम येते, कडक पापड, भाकरी, तंदुरी रोटी असे जे पदार्थ आहेत हे खाताना काय होतं की दाताच्या क्लिपवरती प्रेशर येतं. प्रेशर आल्यामुळे ती तुटायची शक्यता जास्त प्रमाणात होते. समजा क्लिप तुटली तर काय होणार, दाताची जी मुवमेंट चालू आहे ती आपली थांबणार. प्लस दात काय करणार, हळूहळू आपल्या जागी जाण्याचा प्रयत्न करणार. त्यामुळे आपला जो कालावधी आहे तो ट्रीटमेंटचा वाढणार. त्यामुळे लक्षात घ्या, आपण जेव्हा ब्रेसेस लावलेत त्याच्यानंतर खाताना आपल्याला काळजी घ्यायला लागणार. भरभर खायचं नाही, पटपट खायचं नाही. खाताना घास जे आहेत ते छोटे छोटे खायचे. स्पेशली जेव्हा आपण फळं खातो, जसं ॲपल आहे किंवा आपण समोरच्या दाताने जे फळं तोडतो ते आपल्याला समोरच्या दाताने तोडायचे नाही. त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत आणि मागच्या दाताने आपल्याला तेच चावायचे आहेत. आपण डायरेक्ट जर फळं तोडायचा किंवा ड्रायफ्रूट किंवा कडक वस्तू खायचा प्रयत्न केला तर हळूहळू काय होणार, क्लिपला त्यांनी डॅमेज होणार. डॅमेज झाला की आपला ट्रीटमेंटचा कालावधी तो वाढणार. त्यामुळे लक्षात घ्या, आपल्याला कडक पदार्थ आणि चिकट पदार्थ हे आपल्या ट्रीटमेंटच्या दरम्यान आपल्याला टाळायचे आहेत. आता दुसरा मुद्दा काय, दातं स्वच्छ कसे करायचेत. आता दातं स्वच्छ करण्यासाठी जेव्हा आपण क्लिप टाकलेले आहेत, दातावरती वेगवेगळ्या प्रकारचे रबर लावलेले आहेत, तार लावलेले आहेत, तेव्हा आपल्याला काय करायला लागणार, त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारचे आपल्याला ब्रश वापरायला लागणार. तर सगळ्यात पहिला जो ब्रश आहे याला काय म्हणतात, ऑर्थोडोंटिक ब्रश म्हणतात. आता जो ऑर्थोडोंटिक ब्रश आहे याला मध्यभागीला खाचे असतात. आता हे खाचे कशासाठी असतात, जेव्हा आपण क्लिपला स्वच्छ करतो तेव्हा चारी बाजूनी ते व्यवस्थित स्वच्छ हवेत याच्यासाठी हे खाचे काय होतात, त्याला बरोबर मॅच होतात आणि क्लिपच्या चारी बाजूनी आपल्याला ते व्यवस्थित स्वच्छ करता येतात. आता जेव्हा आपण हा ब्रश वापरतो तेव्हा आपल्याला पेस्ट लावून हा ब्रश वापरायचा आहे. याच्या व्यतिरिक्त एक दुसऱ्या प्रकारचा ब्रश आहे, त्याला आपण प्रोक्झा ब्रश किंवा इंटरडेंटल ब्रश असं म्हणतो. हा अतिशय पॉकेट फ्रेंडली ब्रश आहे. हा आपण आपल्यासोबत कॅरी करू शकतो. हा ब्रश कसा वापरायचा, ह्या क्लिपच्या मध्ये काय करायचं, जिथे जिथे आपला मोठा ब्रश जात नाही तिथे ह्या ब्रशने काय करायचं, आपल्याला जे अन्न अडकलेले आहे ते व्यवस्थित प्रकारे काढायचे. हे काढल्यानंतर आपल्याला चूळ भरून आपल्याला ते स्वच्छ ठेवायचे. लक्षात घ्या, हे 2 प्रकारचे ब्रश आपल्याला रेग्युलर वापरायचे. 2 वेळा ब्रश करणं अतिशय आवश्यक आहे. ऑर्थोडोंटिक ब्रशने आपल्याला सकाळी एकदा आणि रात्री झोपताना एकदा असं 2 वेळा ब्रश करायचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त दिवसभरामध्ये आपण जेव्हा काही खाऊ तेव्हा या पॉकेट ब्रशने आपल्याला ते दातं स्वच्छ ठेवायचे आहेत. तर लक्षात घ्या, दातं जेवढे स्वच्छ राहणार तेवढं आपल्या दाताला कुठल्या प्रकारचा डॅमेज होणार नाही. जर यात उपचारादरम्यान जर आपण दात नीट स्वच्छ ठेवले नाही तर आपल्याला व्हाईट स्पॉट लिजन होण्याची भीती असते. म्हणजे काय होतं की दाताच्या क्लिप जे आहेत त्याच्या शेजारी छोटे छोटे खड्डे पडतात. मग क्लिप काढल्यानंतर आपल्याला ते व्हाईट स्पॉट लिजन दिसतात. ते खड्डे मग दाताला कॉस्मेटिक आणि डॅमेज या दोन्ही गोष्टी कॉस्मेटिक दृष्टीने सुद्धा आणि दाताच्या हेल्थच्या दृष्टीने हे धोकादायक असतात. त्यांनी दाताचं डिकॅल्सिफिकेशन होतं आणि ते व्यवस्थित दिसत पण नाहीत. मग आपल्याला काय करायला लागतं, त्याला रिपेअर करायला लागतो, फिलिंग करायला लागतो. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन द क्युअर. त्याच्यामुळे लक्षात घ्या, आपल्याला काय करायचं आहे, दात हे व्यवस्थित स्वच्छ ठेवायचे. ठीक आहे. आता तिसरा मुद्दा, आता आपण ब्रेसेसला दर महिन्याला टाईट करतो. आता ब्रेसेस लावल्यानंतर दर महिन्याला त्याला ॲक्टिवेशन करायचं. आपण जेव्हा दाताला टाईट करतो तेव्हा साधारणतः 4 ते 6 आठवडे तो फोर्स राहतो. त्यामुळे आपल्याला 4 ते 6 आठवड्याच्या दरम्यान प्रत्येक वेळेस दर महिन्यात एकदा येऊन आपल्याला क्लिपला टाईट करायचं आहे. दर महिन्याला आपल्याला डॉक्टरांकडे येऊन फॉलोअप करायचा आहे. त्यामुळं फॉलोअपचा जो कालावधी आहे महिन्यातून एकदा आपल्याला फॉलोअप तिथे करायचा आहे. चौथा जो मुद्दा आहे, आता आपल्याला दाताला जेव्हा आपण प्रेशर देतो तेव्हा काय होतं,
एका ठिकाणचं हाड जे आहे ते कमी होतं आणि दुसऱ्या ठिकाणी हाड वाढतं आणि दात एका जागेवरनं दुसऱ्या जागेपर्यंत जातो. आता या ठिकाणी बोनची रिमॉडेलिंग होते, म्हणजे बोन तयार होतं. त्यामुळे आपल्याला आहारामध्ये फळं, पालेभाज्या, दूध या गोष्टींचा समावेश करणं आवश्यक आहे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा सांगायला विसरलो, क्लिप तुटली काही कारणास्तव तर ती आपल्याला जपून ठेवायला पाहिजे, कारण क्लिप जी आहे ती एका सेटमध्ये येते. त्या प्रिस्क्रिप्शनप्रमाणे ती कंपनीच्या याच्याप्रमाणे ती असते. त्यामुळे क्लिप तुटली तर लगेच डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन ती फिक्स करून घ्यायची, जेणेकरून आपल्या ट्रीटमेंटचा जो कालावधी तो वाचेल. तर हे 5 मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. सगळ्यात पहिले पेन किती होतो ते आपल्याला लक्षात आले. त्याच्यानंतर काय खायचं काय नाही खायचं, त्याच्यानंतर दात स्वच्छ कसे करायचे, त्याच्यानंतर रेग्युलर अपॉइंटमेंट फॉलो करायच्या आणि काही जर कॉम्प्लिकेशन झाली तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधायचा. या 5 गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित केल्यात तर मित्रांनो, आपली ही जी जर्नी आहे ती खूप छान प्रकारे ही कंप्लीट होईल. धन्यवाद.